माधुरीच्या वडिलांचं निधन झालं. माधुरी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिची सासू तिच्यावर फार अत्याचार करत होती. म्हणून माधुरी आणि रमेश यांनी त्यांचा नवीन संसार सुरू केला होता. जसं तिच्या सासूला समजलं की माधुरीचे वडील आता हे जग सोडून गेले आहेत, तशी तिची सासू लगेच तिच्या घरी आली आणि आल्या आल्या तिची सासू तिला टोमणा मारत म्हणाली, प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुझ्या वडिलांना सासरी बोलवून घेत होतीस ना? आता बोलव की त्यांना. मी पण बघते आता कुठून येतात ते मुलीला वाचवायला. तुझा बाप येऊन मला पोलिसांची धमकी देत होता ना. आता सांगतेच मी तुला सासूरवास कशाला म्हणतात ते. सासूचं बोलणं माधुरी खाली मान घालून ऐकत होती, कारण आज तिचे वडील तिला सोडून कायमचे देवाघरी निघून गेले होते. मग तिची सासू तिच्या नवऱ्याला रमेशला म्हणाली, चल रमेश, आपल्या घरी परत चल. तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांना तुझी खूप गरज आहे. तुझा धाकटा भाऊ तर त्यांच्या संसारात व्यस्त असतो. त्याची पोरं, त्यांचं शिक्षण, त्याची नोकरी सगळं सोडून तो एकटा कुठं पळणार ना. त्याला आई बापाचं काही देणं घेणंच नाही. तू लवकर सामान पॅक कर आणि माझ्यासोबत चल. रमेश म्हणाला, आई, माझी पण तुमच्यासोबत राहण्याची खूप इच्छा झाली आहे, पण ही मनोज बायको आणि तिचा तो बाप प्रत्येक वेळी माझ्या स्वप्नांचा गळा दाबत होते. माधुरीला तिच्या नवऱ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. ती भरल्या आवाजात म्हणाली, रमेश, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की तुमच्या घरी मला किती त्रास देत होते, माझ्यावर किती अत्याचार केले होते. तेव्हा तुम्ही आणि मी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता की आपण आपला वेगळा संसार सुरू करायचा. माझ्या वडिलांनी तर फक्त आपल्याला नवीन संसार चालू करायला मदत केली होती. पण हो, त्यावेळी माझ्या वडिलांनी तुमच्या घरातल्यांना पोलिसांची धमकी दिली, कारण तुमची आई मला खूप मारत होती. हे सगळं विसरलात का तुम्ही? माधुरीचं बोलणं ऐकून रमेश रागात म्हणाला, हो, मग काय झालं? माझी आई पण माणूसच आहे आणि माणसाकडूनच चूक होत असते. रागात चुकून तिने तुझ्यावर हात उचलला म्हणून मी काय तिचा गळा दाबू का? मी माझ्या आईबाबांशिवाय नाही राहू शकत. कितीतरी वेळा मी तुला म्हणालो होतो की आपण आपल्या घरी परत जाऊया, पण तू तर प्रत्येक वेळी त्याच जुन्या गोष्टी काढून मला माझ्या आईबाबांपासून लांब करायचा प्रयत्न करत होतीस. मी पण हाच विचार करून गप्प बसलो होतो की तुझ्या वडिलांनी आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली तर. म्हणूनच मी वेगळा राहायला तयार झालो आणि म्हणूनच मी एवढी वर्ष गप्प बसलो होतो. पण आता नाही, आणि तुझे बाबा तुला वाचवायला कधीच येणार नाहीत. आता आपण आपल्या घरी परत राहायला जाणार आहोत. तुला तुझ्या सासू सासऱ्यांची सेवा पण करायची आहे. मी पण बघतोच तू माझं काय वाकडं करतेस ते. नवऱ्याचं बोलणं ऐकून माधुरीला खूप राग आला होता, आणि तसंही वडील वारल्याच्या दुःखात ती एवढी बुडाली होती की न ती तिच्या मुलीवर नीट लक्ष देत होती आणि नाही तिचं तिच्या घरातल्या कामावर नीट लक्ष होतं. अशातच तिच्या नवऱ्याने तिला अजून एक मोठा धक्का दिला होता. तिला असं वाटत होतं की वडील गेल्यानंतर सगळं जग तिच्या विरुद्ध झालं आहे. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. एक तिचे वडीलच होते जे प्रत्येक वेळी तिची साथ द्यायचे. तिची आई 2 वर्षापूर्वीच तिला सोडून गेली होती आणि आता तर माहेरात तिचं असं कोणीच नव्हतं. अशा वेळी तिला असं वाटत होतं की तिचा नवरा तिला सांभाळून घेईल, या कठीण काळात तिची साथ देईल. पण तो तर तिच्याच विरुद्ध जाऊन बोलत होता. माधुरी जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे ती एकटी राहून तिची आणि तिच्या मुलाची काळजी घेऊ शकत नव्हती. म्हणूनच नाईलाजाने ती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. ती तिच्या मुलाला त्याच्या वडिलांजवळ सोडून एकटी तिचं नवीन आयुष्य जगू शकत नव्हती आणि मुलाशिवाय पण राहू शकत नव्हती. एकटीने जगायला ना तिला कुणाचा आधार होता आणि नाही कुणाची आशा होती. त्यामुळे तिने स्वतःला परिस्थितीच्या भरोशावर सोडून दिलं. माधुरी दुःखी स्वरात म्हणाली, कठीण काळात बायकोची साथ देण्याऐवजी तुम्ही तर गरम तव्यावर स्वतःच्याच भाकरी भाजून घेतलेत की नवरदेव. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांसोबत चुकीचं केल्याचा परिणाम कधीच चांगला होत नाही. तिच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ आलं होतं की तिच्या आयुष्याची पूर्ण राखरांगोळी करून गेलं. मनात नसताना पण माधुरीला तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी परत यावं लागलं. जर तिने नवऱ्याविरुद्ध आवाज उचलला असता तर इथून पुढे तिला एकटीलाच लढावं लागलं असतं, आणि आता तर तिच्यात जरासुद्धा त्राण उरला नव्हता.
त्यामुळे नाईलाजाने ती रमेशसोबत परत तिच्या सासरे आली. घरी आल्यावर बघितलं तर दीर, त्याची बायको आणि मुलं त्यांच्याच नादात मग्न असत आणि घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी माधुरीच्या एकटीच्या डोक्यावर पडली होती. तिची सासू पण दिवसभर नुसती खाटेवर पडलेली असायची आणि तिच्यावर हुकूम सोडत असायची. जर काम करताना तिच्याकडून काही जरी चूक झाली नसली तरी तिला सारखे टोमणे मारत असायची आणि कधी कधी तर तिच्यावर हातसुद्धा उचलत होती. माधुरी रोज एक नवीन मरण मरत होती. नवऱ्याला ती काही बोलली तर रमेश उलट तिलाच म्हणायचा की तू मला माझ्या घरापासून लांब ठेवण्याची चूक केली आहेस. बहुतेक त्या चुकीची शिक्षा तुला मिळत आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून माधुरीला आश्चर्य वाटलं होतं की एवढी वर्ष तिने नवऱ्याची सेवा केली, त्याच्यावर मनापासून प्रेम केलं, त्याला इज्जत दिली, पण आज तिच्या वाईट वेळेत तिला साथ द्यायची सोडून तिच्या रस्त्यात अजूनच काटे निर्माण करत होता. तो फक्त त्याच्या कामावर लक्ष द्यायचा. बायकोशी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं. त्याचा सगळा पगार त्याची आई तिच्याजवळ ठेवत होती आणि त्यासोबतच त्याच्या बाबांच्या दवाखान्यात तो पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. रमेशलाही कळतच नव्हतं की त्याचे आई बाबा त्याच्यात आणि त्यांच्या धाकट्या भावात किती भेदभाव करत होते. माधुरी नवी नवरी बनून जेव्हा पहिल्यांदा तिच्या सासरे आली होती तेव्हाच तिच्याही लक्षात आलं होतं की तिचे सासू सासरे त्यांच्या लहान मुलावर जास्त प्रेम करतात आणि मोठ्या मुलाचा फक्त कामापुरता वापर करून घेत होते. तिने एक दोन वेळा ही गोष्ट नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न पण केला, पण रमेशने तिला झिडकारले आणि म्हणाला की तू या घरात आत्ताच लग्न करून आले आहेस आणि आल्या आल्या माझ्यात आणि माझ्या बाबांमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेस. तेव्हापासून माधुरी या विषयावर परत कधीच बोलली नाही. पण रमेशने रक्ताच्या नात्यावर एवढा डोळे झाकून विश्वास ठेवला होता की त्याला हे दिसतच नव्हतं की त्याचे आई बाबा त्याचा फक्त उपयोग करून घेत आहेत. तो तर त्याचा उपयोग करून घेणाऱ्या आईबाबांनाच देव मानायला लागला होता. हळूहळू दिवस पुढे निघून गेले. त्याचे वडील आता आजारातून बाहेर आले होते. रमेशला त्याच्या बायकोवर अत्याचार होताना बघून मनातून खूप आनंद व्हायचा आणि मनात म्हणायचा की मला माझ्या आईबाबांपासून लांब करत होतीस, आता भोग तुझ्या कर्माची फळं. पण रमेशला हे माहीतच नव्हतं की आज तो त्याच्या बायकोला हे सगळं सहन करायला भाग पाडत आहे, पण ही वेळ उद्या त्याच्यावर पण येणार आहे हे तो विसरला होता. एक दिवस तो कामावरून घरी परत आला तर थोडासा टेन्शनमध्ये होता. आल्या आल्या तो सरळ त्याच्या आईबाबांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, मी ज्या कंपनीत नोकरी करत होतो ती कंपनी तोट्यात चालली आहे आणि लवकरच ती बंद होणार आहे. आता मला नवीन नोकरी शोधायला लागणार आहे. त्याला असं वाटत होतं की हे सगळं ऐकल्यावर त्याचे आई बाबा त्याचं सांत्वन करतील आणि त्याला म्हणतील की तू काळजी करू नकोस, आम्ही आहे की. पण उलट त्याचे बाबा त्यालाच म्हणाले, हे बघ रमेश, आजकाल महागाई खूप वाढली आहे आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की तुला घरात बसून खायला घालेन. त्यामुळे तुला लवकरच काहीतरी तुझी सोय करायला लागेल. तुझ्याजवळ बचत केलेले काहीतरी पैसे असतील ना? रमेशला हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, बाबा, तुमच्या दवाखान्यात माझे सगळे बचत केलेले पैसे खर्च झाले. माझ्याजवळ काहीच उरलं नाही. त्याचं बोलणं ऐकून त्याचे बाबा रागात म्हणाले, अरे, ते तर तुझं कर्तव्य होतं. तू माझ्या उपचारावर पैसे खर्च करून काही उपकार केला नाहीस की आज तू समोर बसून मला ऐकवत आहेस. रमेश आश्चर्याने म्हणाला, बाबा, मी तुम्हाला ऐकवत नाही, फक्त हे सांगत आहे की आता माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत. तेव्हा त्याची आई म्हणाली, ही आजकालची पोरं अशी झाली आहेत की आईबाबांची थोडीशी काळजी काय करतात आणि लगेच बोलून दाखवतात. आईचं बोलणं ऐकून रमेश हैराण झाला. त्याची आई परत म्हणाली, हे बघ रमेश, आमच्याकडे तुला पोसायला अजिबात पैसे नाहीत आणि तुझा धाकटा भाऊ तरी तुला घरात बसून खायला का म्हणून घालेल. त्यामुळं तुझं तू काय ते बघून घे. आणि तसंही मी काही दिवसांपासून विचार करत होते की तुला वेगळं ठेवावं, तुझी चूल वेगळी करावी आणि आता एवढ्या लोकांना घर पण लहान पडायला लागलं आहे.
रमेश हे सगळं ऐकून स्तब्ध झाला आणि म्हणाला, आई, जोपर्यंत मी नोकरी करत होतो तोपर्यंत तर घर लहान पडत नव्हतं, आणि आज तुला हे समजल्यावर माझी नोकरी गेली आहे की लगेच घर लहान पडायला लागलं. आठवत आहे का तुला की तूच मला परत घरी घेऊन आली होतीस? मी पण तुमच्यासोबत राहायला तयार झालो होतो, आणि आता मला परत लांब करायचा का विचार करत आहेस आई? त्याची आई म्हणाली, हे बघ रमेश, जर नाती घट्ट करायची असतील तर लांब राहिलेलंच बरं असतं. आता तू बेरोजगार झाला आहेस, आणि तुझ्या भावाला आणि त्याच्या बायकोला हे आवडणार नाही की तू त्याच्या जीवावर बसून आयतं खात आहेस. रमेशचं डोकं रागात फुटण्याची वेळ आली होती. तो म्हणाला, आई, बाबांची पेन्शन पण चांगली मिळत आहे. मग काही महिने मला नोकरी मिळेपर्यंत तुम्ही मला सांभाळून घेऊ शकत नाही का? मला तुमच्यापासून लांब करायची काय गरज आहे? मग त्याचे बाबा रागात म्हणाले, अरे बावळट, तुला हे अजूनपर्यंत कसं समजलं नाही की आम्ही तर फक्त तुझा वापर करून घेण्यासाठी तुला बोलावून घेतलं होतं. आता इथे तुझं काहीच काम नाही, आणि आता मी पण ठीक झालो आहे. आता मला तुझ्या काळजीची काहीच गरज नाही. आता तू काय आयुष्यभर आमच्या डोक्यावर ओझं बनवून बसणार आहेस का? आणि तसंही मी माझी सगळी प्रॉपर्टी धाकट्याच्या नावावर केली आहे, त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीवर नजर घालू नकोस. आता तर रमेशसमोर सगळे गुपित उघडत होते, आणि हे सगळं ऐकून रमेशच्या पायाखालून जमीनच सरकत चालली होती. तो एखाद्या हरलेल्या माणसाप्रमाणे मान खाली घालून खोलीतून बाहेर आला. खोलीच्या बाहेर झाडू मारत असलेल्या माधुरीने नवऱ्याचं आणि सासू सासऱ्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. माधुरीला बघून तिच्या हातातला झाडू लांब फेकून देऊन रमेश तिच्या पायाजवळ बसून रडत हात जोडून तिला म्हणाला, मला माफ कर माधुरी, मी कधीच तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण खरंच माझे आई वडील माझ्या भावावर जास्त प्रेम करतात, आणि मी वेडा, रक्ताच्या नात्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून तुला रडवून इथे घेऊन आलो होतो. बहुतेक मला याची शिक्षा मिळाली असणार. असं म्हणत तो जोरजोरात रडायला लागला. माधुरी पण नवऱ्याला बघून रडायला लागली. तिच्या सगळ्या जखमा ताज्या झाल्या की कसं तिचा वडील गेल्यानंतर तिच्यावर अन्याय केला होता. तिच्या नवऱ्याने तिला किती टोमणे मारले होते, आणि आज सगळं दुःख डोळ्यातल्या पाण्यासोबत बाहेर वाहत होतं. रमेश म्हणाला की आता आपण इथे राहायचं नाही, आणि इथून पुढे या लोकांसाठी कधीच डोळ्यातून पाणी काढणार नाही. तुला कधीच चुकीचं बोलणार नाही. तुटलेल्या मनाने दोघे नवरा बायको मुलाला बोटाला धरून तिथून कायमचे निघून गेले. आणि इकडे घरात सगळे मिळून पार्टी करायला लागले की चला आता कायमची बला टळली. पण माधुरीसोबत जे झालं होतं त्याची शिक्षा मिळायची तर अजून बाकी होती. अर्ध्या रात्रीच तिच्या सासऱ्यांना अटॅक आला. सगळे मिळून त्यांना दवाखान्यात घेऊन निघाले, पण रस्त्यातच त्यांनी जीव सोडला. नवरा गेल्याचं दुःख तिच्या सासूला सहन झालं नाही, आणि त्यांना पण लकवा मारला. एका आठवड्यात त्या घरी परत आल्या होत्या, पण आता एका जागेवर पडून होत्या, आणि बिछाण्यावर पडल्या पडल्या त्यांनी माधुरीवर केलेले अत्याचार आठवत होते. त्याचंच मन त्यांना खात होतं. इकडे धाकटा भाऊ पण खूप घाबरला होता. त्याला असं वाटत होतं की त्याने त्याच्या मोठ्या भावासोबत चुकीचं केलं आहे, आणि त्यामुळेच आज हे सगळं त्याच्यासोबत होत आहे. आणि म्हणूनच त्याने त्याच्या मोठ्या भावाला रमेशला फोन केला आणि म्हणाला, मी तुला तुझा हिस्सा द्यायला तयार आहे, तू घरी परत ये. पण रमेशला आता त्याचा हिस्सा नको होता, कारण त्याच्या रक्ताच्याच नात्याने त्याचा गाळा आवळला होता. आता त्याला त्याचं काहीच नको होतं. स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाने आणि इज्जतीने त्याला त्याचं पुढचं आयुष्य जगायचं होतं. असं म्हणतात की एखाद्याला जर खूप त्रास दिला तर त्याच्या मनातून निघालेला श्राप कधी आणि कुठल्या पद्धतीने येऊन आयुष्य नरक करेल कळणार पण नाही. त्यामुळे कधीच कोणाला त्रास देत जाऊ नका.